आज आहे नरक चतुर्थी. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळी बोलतात ना उशीरच झाला उठायला, कारण का आजार पण जरा जास्त घरात आहे आणि दिवाळीचं फराळ वगैरे बोलतात ना त्याच्या वासानेच ना आजारी पडतं. तर तसं माझं दरवेळेसच होतं आणि ही दोघं अजून झोपलीत, बघू शकता. लवकर उठायचं आहे तर मी पणत्या वगैरे लावून घेतल्या, कारण का यांना अंघोळ घातल्यानंतर मग मी अंघोळ करणार होती. पण बाकीची कामं आवरून घेतली. अंघोळी वगैरे घातल्यानंतर यांना पाहिजे होते आप्पे, त्यामुळे चटणी वगैरे करून घेतले. आप्पे पण टम फुगले होते, तर ते क्लिप बोलतात ना घ्यायचं राहिलं अंघोळीचं वगैरे, पण ते मला नाही आवडत, त्यामुळे मी ती क्लिप नाही घेतली. पण आज नरक चतुर्थी आहे त्यामुळे सर्वांच्या लवकर अंघोळ्या होतात, पण आमच्या लेट झाल्या कारण का आजारपण असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर छान असे आप्पे केले, कारण का कसं आहे आजारपण असला ना की तोंडाची चव जातं, हे प्रत्येकालाच माहीत असतं. तर तसंच आमच्या दोघांच्या बाबतीत पण झालं होतं, त्यामुळे थोडी अशी तिखटनं चटणी केली आणि छान असे आप्पे केले. तर आवाजावरून पण समजलंच असेल की आजारी आहे, त्यामुळे लाईव्ह वगैरे तर नाहीच जमत घ्यायला, कारण का घसा वगैरे भरपूर दुखते. तर दिवाळी होईल तशी केली. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की चिवडा आणि शंकरपाळी केली होती आणि आज चकली करायची होती, त्यामुळे बाकीची कामं पण पटकन आवरायची होती. तर छान असे आप्पे करून आणि मस्त टम फुगले होते. रुद्र आला न्यायला, कारण का भूक लागली होती आणि रुद्राने टी शर्ट घातला आहे, ते आवडलं की नाही नक्की सांगा. त्याच्यानंतर लगेच मग चकली करायला घेतली. तर फराळच्या वेळेस ना असंच होतं की तेलाच्या वासाने ना जाम होतं. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे सर्वांना हॅप्पी दिवाळी. चला बाय, टेक केअर.